आजपासून नवरात्रोत्सव सुरू होते आणि नवरात्र काळामध्ये अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांची येण्याची संख्या सुद्धा मोठी आहे आणि या काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला किंवा घडू नये यासाठी आहे ते CCTVद्वारे या सगळ्या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यात येते। माझ्या पाठीमागे पाहायला गेलं तर साधारण 120 कॅमेराद्वारे आहे ते या सगळ्या मंदिर परिसराला सुरक्षा कवच पुरवण्यात आलेलं आहे आणि यातून प्रत्येक हालचालीवरती टीम आहे ती ही लक्ष ठेवून असताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पाहायला गेलं तर CCTV नियंत्रण कक्ष आहे आणि या CCTV नियंत्रण कक्षामध्ये 24 तास हे सगळे देवस्थान समितीचे कर्मचारी या सगळ्या बाबीवरती लक्ष ठेवून असतात। यावर्षी पाहायला गेलं तर विशेषपणे AI टेक्नॉलॉजीचा वापर आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यासाठी भोपाळ IITने खास सॉफ्टवेअर आहे ते तयार करून दिलेलं आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत त्या कॅमेऱ्याच्याद्वारे या ठिकाणी एखादा व्यक्ती आला तर त्याचा फेस आहे तो या ठिकाणी डिटेक्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि जर तो संशयित असेल तर त्याचा मात्र या ठिकाणी चेहरा लालमध्ये आपल्याला दिसणार आहे। त्याला अलर्ट आहे तो या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, त्यामुळे त्या संशयिताला सहजपणे पकडणं या ठिकाणी शक्य होणार आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रत्येक दरवाजावरती हे कॅमेरा आपल्याला दिसून येते। घाटी दरवाजा, विद्यापीठ दरवाजा, महाद्वार रोड, पूर्व गेट आणि पूर्व गेट ह्या पद्धतीनं अशा पद्धतीची प्रत्येक ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी दरवाजावरती हे AI टेक्नॉलॉजीचे कॅमेरे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातून प्रत्येकाचा चेहरा आहे तो स्कॅन होतो आणि जर तो संशयित असेल तर त्याचा अलर्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या पद्धतीनं पाहायला गेलं तर सुरक्षा कवच मंदिराला यावर्षी विशेष असं देण्यात आलेलं आहे, कारण भाविकांची संख्या यावेळी मोठ्या प्रमाणात वाढेल अशा पद्धतीचा अंदाज आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार आहेत ते भाविकांना नवरात्र उत्सव काळामध्ये दर्शनाची भेट आहे ते घडवून देत असतात आणि त्यामुळे यावर्षी साधारण गर्दीचा आकडा वाढेल या अनुषंगाने देवस्थान समितीनं सुद्धा तयारी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि तंत्रज्ञ जे आहे ते CCTV विभागातले हे सगळे या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळते, कारण या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक घटना हे त्या देवस्थान समिती किंवा मंदिर परिसरामध्ये घडत आहेत त्यावरती नियंत्रण ठेवलं जातं आणि कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच आहे ते ही सगळी टीम या प्रशासनाला अलर्ट करते। अनेक चोरीच्या घटना ज्या आहेत त्यासुद्धा या सगळ्या CCTVच्या माध्यमातून उघडकीला आणण्यामध्ये यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे यावर्षी विशेषपणे AIचं तंत्रज्ञान आहे ते या सगळ्या बाबीसाठी वापरलं गेलेलं आहे, त्यामुळे AIचं विशेष सुरक्षा कवच यावर्षी अंबाबाई मंदिराला प्राप्त झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाडेसन आणि न्यूज 18 लोकमत कोल्हापूर।